आज लहानपणापासून शिकवलं जात आहे. काय शिकवलं जात आहे? धर्म शिकवला जात आहे. काय शिकवलं जातं? चुकीच्या सवयी शिकवल्या जातात. घराघरांमध्ये लहान लहान मुलांना शिव्या द्यायचं शिकवलं जातं. घराघरांमध्ये मुलं व्यसन करतात ते शिकवलं जातं. घरामध्ये आपण बघतो की आई वडील मुलं बसून दारू पित आहेत आणि टीव्हीवर सिरियल मध्ये ते दाखवलं जातं आणि तिथे एक लहानशी पट्टी तिथे येतं, धूम्रपान करणं शरीरास घातकारक आहे. ती बारीक त्या ठिकाणी. अरे हे एवढी पट्टी तिथे लावून नुसतं सांगून उपयोगाचं नाही, ती हानिकारक आहे. बंद करा. सेन्सॉर कशासाठी ठेवलेलं आहे? आणि पाचवी गोष्ट आहे ते म्हणजे की त्वचा. आमच्या शरीराला जो स्पर्श होतो तो आज याच्याविषयी बोलल तेवढं कमी आहे. असं म्हटलं जातं की आता म्हटलं जातं म्हणजे असं आहे ते म्हणजे की आता टच थेरपी ही सुरू केलेली आहे. टच थेरपी म्हणजे माणसाच्या स्पर्शामध्ये समजून येतं की त्याचा स्पर्श कसला. मायेचा स्पर्श, रागाचा स्पर्श, कसला स्पर्श आहे हे त्या स्पर्शावरून समजतं. तुम्ही साधं एकमेकाला हात मिळवून बघा. तुम्ही हात मिळवला की तुमच्या लक्षात येतं की काय आहे ते. त्या स्पर्शातून तुमच्या लक्षात येईल. लहानपणी तुम्हाला माहित असेल किंवा आता सुद्धा माहित असेल की जर तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्हाला माहित आहे की जे लहान मुलं जे असतं, जे ज्यावेळेस ते रडतं त्यावेळेस आई किंवा कुणी मोठा माणूस त्याला जवळ घेतं आणि ज्यावेळेस त्याला जवळ घेतं, ज्यावेळेस त्याला आपल्या उराला लावतं किंवा छातीला लावतं त्यावेळेस ते बाळ शांत होतं. ते कम्फर्ट फील करतं. हा जो स्पर्श आहे हा स्पर्श हा माणसाला पाहिजे. आज हा आमच्यामध्ये हा स्पर्श आहे का? आज आम्ही बघत आहे की वासना जी आहे ही इतकी वाढलेली आहे की ज्याप्रमाणे काँग्रेस वाढलेलं असतं, नको ती जी वनस्पती वाढलेली असते, निवडुंग वाढलेलं असतं, ज्याप्रमाणे बाबळीची झाडं वाढलेली असतात त्याप्रमाणे वासना जी आहे ही वासना वाढत चाललेली आहे. आणि त्याला कारणीभूत काय आहे? आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो की मीडिया ह्याला त्याला कारणीभूत आहे, मीडिया त्याला कारणीभूत आहे. पूर्वी असं नव्हतं. नाही, पूर्वी सुद्धा असंच होतं. फक्त मीडिया आता दाखवा लागली तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला दिसत नव्हतं काय गोष्टी. पूर्वी सुद्धा हीच गोष्ट होती, आता सुद्धा तीच गोष्ट आहे, फक्त प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. थोडंसं म्हणतोय. कारण काय आहे त्याचं कारण असं आहे की आज घरातल्या लोकांना ही गोष्ट शिकवली आहे. ते म्हणजे की स्पर्श करायला शिकवलेला नाही. जो मायेचा स्पर्श पाहिजे, प्रेमाचा स्पर्श पाहिजे, आपुलकीचा सहानुभूतीचा स्पर्श पाहिजे, तो दिला जात नाही. आज जर समजा एखाद्याने चुकून जरी कुणाला जर हात लावला तर त्याचा एक वेगळा अर्थ लावला जातो. आज त्याच्यासाठी मोठमोठे कांड होत आहेत. नुसता हात लावला तर, हात लागला तर, का तर मला हात लागला. पण तो हात लागला पण कसा हात लागला, कुठं हात लागला हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. जर चुकीचं असेल तर चुकीचं आहे. पण जर चुकून जर कोणी जर न लावता मुद्दाम जर ते केलं असेल तर मात्र त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आज ह्या जे 5 जे इंद्रिय आहेत हे 5 इंद्रिय आम्हाला शिकवतात. ही तो वचन म्हणतं की वहीवाटी ना, हिंदीमध्ये म्हटलं की करते करते आम्ही त्या गोष्टी करत गेलं पाहिजे, त्याला आम्ही मॉडिफाय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये
आम्हाला बदल करत गेला पाहिजे. लहान असताना समजत नाही, काय बघायचं त्याला कळत नाही, काय वास घ्यायचं त्याला कळत नाही, काय ऐकायचं त्याला कळत नाही, पण त्याला शिकवलं जातं. आज लहानपणापासून शिकवलं जात आहे. काय शिकवलं जातंय? धर्म शिकवला जात आहे. काय शिकवलं जातं? चुकीच्या सवयी शिकवल्या जात आहेत. घराघरांमध्ये लहान लहान मुलांना शिव्या द्यायचं शिकवलं जात आहे. घराघरांमध्ये मुलं व्यसन करतात ते शिकवलं जात आहे. घरामध्ये आपण बघतो की आई वडील मुलं बसून दारू पित आहेत आणि टीव्हीवर सिरियलमध्ये ते दाखवलं जातं आणि तिथे एक लहानशी पट्टी तिथे येतं, धूम्रपान करणं शरीरास घातकारक आहे. ती बारकं त्या ठिकाणी, अरे हे एवढी पट्टी तिथे लावून नुसतं सांगून उपयोगाचं नाही, ते हानिकारक आहे, बंद करा. सेन्सॉर कशासाठी ठेवलेलं आहे? सेन्सॉर ठेवलं कशासाठी आहे? नको त्या गोष्टी, ज्या गोष्टी समाजासाठी घातक असतील त्या गोष्टी काढण्यासाठी ते ठेवलेलं आहे. पण आज सेन्सॉर काम करतं का नाही हे सुद्धा माहित नाही. आणि काही गोष्टी सेन्सॉर करतं म्हणून आता काय झालेलं, वेब सिरीज सुरू केलेलं. आता ह्या वेब सिरीजला त्याला सेन्सॉर नाहीच आहे. मग त्याला सेन्सॉर नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये शिव्या, शाप, हाना मारी, रक्तपात सगळं चालू आहे. त्याच्यात सगळं म्हणजे सगळं उघड सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि मग सगळेजण काय म्हणतात, अहो हे असं घडतंयच हो, हे असं असतंच हो. आणि सत्य तेच दाखवतात. त्यांनी सत्य दाखवत नाही, सत्य तयार करायला लागलेत त्यांनी. पूर्वी ही गोष्ट टीव्हीवर दाखवत नव्हते. पूर्वी पारिवारिक जे सिरियल असायचे ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या की कसं असलं पाहिजे. पण आता सिरियलमध्ये एकीचे 4 नवरे, एकाचे 5 बायका हे सांगितलं जातं. लहान लहान मुलं अफेअर करताना त्या ठिकाणी शिकवलं जातं. आणि मग ज्या घरामध्ये बसलेली ज्या स्त्रिया आहेत, ज्यांना कामधंदे नाहीत, ते आपलं कामधंदा सोडून तिथं बसलेले असतात. मग ते सिरियल बघायचं आणि ते सगळं डोक्यामध्ये आणायचं. हे आमची इंद्रिय काम करायला आलेले आहेत. ह्याच्यामध्ये सगळेच इंद्रिय आमचे ऍक्टिव्हेट झालेले. आणि मग इथं असं म्हटलेलं आहे की त्या गोष्टी करत करत आम्हाला चांगलं वाईट काय आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्हाला कळतं का आता काय चांगलं काय आणि वाईट काय? आज जर आम्हाला बघितलं तर चांगलं काय आणि वाईट काय आम्हाला समजत नाही. म्हणून आमच्यामध्ये मॅच्युरिटी नाही आहे. मॅच्युरिटी आमच्यामध्ये नाही आहे. प्रौढत्व आलेलं नाही आमच्यामध्ये. मला एक गोष्ट पूर्णपणे माहित आहे की ते म्हणजे जे आता आमची जी पिढी आहे ही पिढी संपल्यानंतर पूर्ण जे येणारी जी पिढी आहे किंवा आता जी नवीन पिढी जी तयार झालेली आहे ही पूर्णपणे नाशाच्या मागे चालली आहे. ज्ञान आहे त्यांच्याकडं, बुद्धी पुष्कळ आहे, पण काय घ्यायचं हे त्यांना समजत नाही. मग त्याला जबाबदार कोण आहे? मी प्रत्येक वेळेस मी सांगतो ह्या गोष्टीला फक्त आणि फक्त 2 व्यक्ती जबाबदार आहेत. कोण जबाबदार आहेत त्याला? त्याला आई वडील जबाबदार आहेत आणि त्याला धार्मिक पुढारी जबाबदार आहेत. आई वडील जबाबदार आहेत आणि धार्मिक पुढारी त्याला जबाबदार आहेत. आज कशा प्रकारचं शिक्षण आम्ही येणाऱ्या पिढीला आम्ही देत आहे, आम्हाला ते बघणं हे खूप गरजेचं आहे. प्रौढता येण्याकडं आम्ही काय करत आहे, आम्ही त्यांना काय शिकवत आहे. चांगली गोष्ट आहे की आम्ही धार्मिक पुस्तकं आम्ही शिकवावी, पण त्या धार्मिक पुस्तकातून आम्ही काय शिकवत आहे? आम्ही त्या धार्मिक पुस्तकातून काय शिकवत आहे? काय करायचं नाही हे आम्ही शिकवत आहे, काय करायचं हे आम्ही शिकवत आहे? आम्ही हे बघितलं पाहिजे आमची मुलं काय शिकत आहे. आमच्यामध्ये आज हे प्रौढत्व आलेलं आहे का? एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ते म्हणजे की जेव्हा मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मी बघतो
की काही गोष्टी मी शिकत आलेलो आहे. पूर्वी मला माहित नव्हतं, पण आता मला कळत चाललेलं. मग आता मी पूर्ण झालो का, एकदम परफेक्ट आहे का, नाही, अजून सुद्धा शिकत आहे. शिकणं हे खूप महत्वाचं आहे आणि आम्ही काय शिकत आहे हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे.